हे बघ एक सुंदर आणि समाजास अत्यंत सोपा आणि एकदम माहितीने परिपूर्ण असलेला निबंध दिलेला आहे का तुम्ही लक्षपूर्वक. 26 जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताक दिन असतो. आता आपण 77 प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो कारण 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले होते आणि त्यामुळे आपण त्याची आठवण म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते. आता संकल्पना काय आहे? या प्रजासत्ताक दिनची संकल्पना सुंदर आहे. ती वंदे मातरम आत्मनिर्भर भारत याच्यावर आधारलेली आहे. कारण वंदे मातरम या गाण्याला 150 वर्ष पूर्ण झाली आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी ती लिहिले होते. 150 वर्ष पूर्ण झाली आहे. आणि आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबी भारत, की आम्ही बाहेरून कमीत कमी वस्तू मागवू आणि आपल्या देशातच त्या वस्तू तयार करू, त्या आत्मनिर्भर भारत. त्याच्यामुळे ती छान संकल्पना आहे. तेव्हा सर्वांनी आपल्या देशाचा आदर राखणे, संविधानाचा आदर राखणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा. हा तुम्ही निबंधसुद्धा लिहू शकतात, भाषणामध्ये सुद्धा ही माहिती वापरू शकतात. जे तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.